नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सौ के काको कृषी महाविद्यालयाच्या शेडनेट हाऊसमध्ये आहोत. तर आज विशेष असं एक प्रॅक्टिकल किंवा एक शेतकऱ्यांच्या फायद्याचं आपण या ठिकाणी एक मार्गदर्शन करणार आहोत कृषी सत्रामध्ये आजच्या. तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. प्रात्यक्षिका कशा प्रकारे आपण हे करायचं तरी थोडक्यामध्ये बघूया. तर आज जे आपण करणार आहोत त्यामुळे नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये दुप्पट परिणाम होईल, जास्त प्रमाणामध्ये उत्पादन वाढेल. याची आम्ही प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली होती, त्यानुसार नक्कीच याचा फायदा झालेला आढळून येतोय. तर जे आपण आज कार्य करणार आहोत, जे प्रॅक्टिकल करणार आहोत, तर ते आहे 3G कटिंग. तर आपल्याला मोबाईलमध्ये माहिती आहे 1G 2G आहे का नाही, तसं 5G आलं. तर तसं याच्यामध्ये सुद्धा 3G कटिंग एक प्रकार आहे भाजीपाल्यामध्ये. तो वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये विशेषतः आपण राबवत असतो आणि त्यामुळे उत्पादनामध्ये अनेक पटीनं वाढ होत असते. तर हे आपल्याला बघायचे आज. तर हा आपण लावलेला प्लॉट आहे दुधी भोपळ्याचा. तर यामध्ये नेमकं 3G कटिंग म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात अगोदर हा जो 3G कटिंग आहे तर ही कधी करायची, आपल्याला याची अवस्था लक्षात घ्यायची. तर हे भोपळा, तर याच्यावरती ही जी पहिली आहे किंवा ही जी शाखा असते ते आपण बघू शकतो या ठिकाणी. ही जी शाखा, ही मुख्य शाखा आहे, ही अशीच वर आलेली, ही झाली 1G म्हणजे पहिली पिढी. ही पहिली पिढी झाली शाखाची. त्यानंतर ज्या काही उपशाखा येतात मित्रांनो, या आपल्याला सर्व याच्यावरच्या अशा काढून टाकायच्यात, कट करायच्यात या शाखा. आणि ह्या जवळपास हे पानं वगैरे हे कट करायचे. म्हणजे पहिला जवळपासचा तो जो भाग आहे, हा जो जो काही इथला भाग आहे पूर्ण 4-5 फुटाचा, हा पूर्ण क्लिअर ठेवायचा आहे. कुठलीही शाखा याच्यावरती ठेवायची नाहीये. त्यामुळे हे जे झाड आहे हे चांगल्या प्रकारे वेल चांगल्या प्रकारे वाढेल. तर ही झाली एक पिढी, पहिली पिढी. त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी याच्यामध्ये पिढी आहे किंवा दुसरी 2G कटिंग ज्याला म्हणतो आपण, तर 2G कटिंग म्हणजे आपल्याला एक 4 ते 5 फुटावरती जो मुख्य शेंडा आहे तो या ठिकाणी कट करायचा आहे. अशा प्रकारे कट केला की ही झाली आता आपली 2G कटिंग. ओके, हे पहिली 1G आणि त्यानंतर ही झाली 2G कटिंग. आता यामुळे काय होतं, तर ह्या ज्या शाखा आहेत इथला शेंडा कट केल्यामुळे याला साईडला या ठिकाणी आता शाखा फुटणार आणि ही शाखा परत या याच्यावरती तारावरती वाढणार. आता यालाही आपल्याला पसरून द्यायचं आहे, 3-4 फुटापर्यंत यालाही वाढू द्यायचंय. मग ती असणार आहे 2G कटिंग. त्यानंतर जी शाखा पुढची आहे, ही जी उपशाखा आहे, ती वाढलेली शाखा एक ठराविक अंतरानंतर तिलाही कट करायचं शेंड्याला. आणि त्यानंतर परत त्याच्यामधून एक उपशाखा परत सर्क्युलेट होईल किंवा त्याच्यामधून एक नवीन तयार होईल. तर ती उपशाखा आपल्याला नंतर तिसरी पिढी ज्याला म्हणतो आपण, तिसरी पिढी त्याला म्हणतात 3G कटिंग. तर ती 3G कटिंग आपल्याला वाढवायची. 3G केलेली जी तिसऱ्या पिढीतली शाखा आहे तिला आपल्याला वाढवायचं. तर हे केल्यामुळे काय होतं, तर ही पहिली शाखा आहे किंवा दुसरी शाखा आहे, तर यांच्यामध्ये म्हणजे मेल फ्लावर किंवा ज्याला आपण नर फुलांचं प्रमाण म्हणतो हे जास्त असतं, अधिक असतं. आणि ही पहिली शाखा कट केली, दुसरी शाखा कट केली, तर त्यामुळे काय होतं, जी तिसरी शाखा आहे तर त्याच्यावरती फिमेल फ्लावर किंवा ज्याला आपण मादी फुलं असं म्हणतो, तर त्यांचं प्रमाण वाढतं आणि त्यांचं प्रमाण वाढल्यानंतर उत्पादनामध्ये वाढ होते. तर हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो या फिमेल फ्लावरचा. म्हणून ही 3G कटिंग आहे. म्हणजे तिसऱ्या पिढीतली शाखा जी आहे त्याच्यावरती मादी फुलांचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होतो. आता याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची मित्रांनो, तर जेव्हा आपण या कटिंग घेतो त्यावेळेस बुरशीनाशके, कारण हे जो भाग आहे हा थोडासा इंज्युअर झालेला असतो किंवा इथं दुखापत झालेली असते, तर याच्यावरती बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं फंगस अटॅक या ठिकाणी होणार नाही, बुरशीजन्य रोग होणार नाही. ही काळजी आपल्याला या ठिकाणी घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग जे काही आपल्याला उत्पादन मिळणार आहे ते अनेक पटीने याच्यापेक्षा जास्त मिळू शकतं. तर हे कारले पण बाजूला आहे, तर याच्यामध्ये देखील अशा प्रकारचे आपण 3G कटिंग करणार आहोत. आणखी केलेली नाही, प्रायोगिक तत्वावर आम्ही दुधी भोपळ्यावर केली, ती चांगला रिझल्ट त्याच्यावरती दिसून आलेला आहे. तर आता हा कारल्यावर सुद्धा आपण पुढे चाचणी करणार आहोत. त्यानंतर पुढच्या सत्रामध्ये आपण ही 3G कटिंगची पुढची स्टेप किंवा उत्पादनामध्ये कशा प्रकारचा परिणाम झालेला आहे तर हे पण बघणार आहोत. आणि 3G कटिंग करताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे प्रत्येक एक 10-12 झाड सोडल्यानंतर, वेल सोडल्यानंतर एक वेल हा कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये कटिंग करायची नाही. कारण असं जर केलं तर मग सगळेच फिमेल फ्लावर वाढतील, म्हणजे मादी फुलं वाढतील आणि मग नर फुलं संख्या कमी होईल. तर तोही परागीभवनासाठी महत्त्वाचा विषय असतो. म्हणून आपल्याला एक झाड किंवा एक वेल अशीच ठेवायची, एक
प्रत्येक 10-12 ओळी झाडानंतर वेलीनंतर एक एक वेल अशीच ठेवायची, जिला कुठल्याही प्रकारची कटिंग करायची नाही, म्हणजे जी की परागीभवनासाठी ती महत्त्वाचा रोल निभावेल. तर अशा प्रकारे ही 3G कटिंग आहे. नक्की आपण याला प्रायोगिक तत्वावर आपण करून बघा. डेमॉन्स्ट्रेशन आम्ही पण केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात नाही, परंतु तुम्ही पण प्रायोगिक तत्वावर करा. त्याचा इफेक्ट जर जाणवला, त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आला, तर नक्की शेतकरी बांधवांनी ही आधुनिक टेक्नॉलॉजी आपण आपल्या शेतामध्ये जर वापरली, तर उत्पादनामध्ये नक्की याचा परिणाम चांगल्या प्रकारे दिसून येईल आणि आपलं उत्पादन आपण वाढवू शकतो. तर अशी ही 3G कटिंगची माहिती आहे. नक्कीच ही माहिती आपल्याला आवडेल किंवा आपल्या कामाची असणार आहे. तर तुम्हाला काही डाऊट आले किंवा काही याच्याविषयी शंका असतील, तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आणि त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. जे आम्ही प्रायोगिक तत्वावर केलं ते आम्ही आपल्यासमोर सादर करण्याचे या ठिकाणी कृषी सत्रामध्ये आजच्या तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे विद्यार्थी मित्र आहेत, यांनी देखील हे प्रायोगिक तत्वावर सर्व गोष्टी ह्या बघितलेल्या आहेत. तर सर्व आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.